कल्याण मस्त कल्याणच होणार होतं. शुक्राचार्यांनी भगवान परमात्म्याला ओळखलं. सावधान बळी, समोर आलेला लहान लेकरू नाही, समोर आलेलं लहान लेकरू नाही, प्रत्यक्षात भगवान विष्णू आहेत, बालकाच्या स्वरूपात आलेले. म्हणून आधी यज्ञाची पूर्तता कर आणि मग काय दान द्यायचं ते दे. असे बळीराजाने जरी स्वर्ग जिंकला होता पण गादीवर बसता येत नव्हतं. स्वर्ग तर जिंकला होता की नाही, मग यज्ञ करायची गरज काय. नियम ज्ञानोबराय सांगतात का शतमक संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ जो पूर्ण करेल त्यालाच त्या इंद्रासनावर बसायचा अधिकार होता. यज्ञ अपूर्ण होता, सत्ता मिळून फायदा नाही, काही शिट कमी पडत होते. सत्ता मिळून फायदा नाही, काही शीट कमी पडत होते. अरे ऐक, तू स्वर्गाचा अधिपती होशील, नंतर काय मागतील ते दे, अतिथी देवाला थोडं बसवून ठेव. त्यांनी सांगितलं देवे दिला हा अवकाश, पूर्णाहुती करून त्यांना दान देईपर्यंत मी राहिलो तो बरं. आणि माझ्या दारात याचक मागण्यासाठी आलेला आहे, भिक्षू आलेला आहे, आणि तो जर भगवान आलेला असेल तर माझ्यापेक्षा भाग्यवान मीच. आधी दान दिलं मग यज्ञाचं काय ते पाहू. गुरुचं अंतकरण आपल्या शिष्याच्या मंगल कामनेसाठी तिळतिळ तुटत होतं. कारण आहे ना महाराज, गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. शिष्याचं कल्याण मंगल ज्याच्यात होईल गुरुदेव कृपा करत असतात. बळीराजा ऐकत नाही म्हणून कथा सांगतात, झारीमध्ये जाऊन बसले. आता झारी नाही लक्षात येणार, तुपाची वाडी आहे की नाही. किंवा आता ते आहेत ना प्लास्टिकचे आणलेले आपण पाणी वाढायला, समृद्धी कंपनीचे. तशात शुक्राचार्य जाऊन बसले. संकल्प सोडा. तुम्ही काय म्हणतात महाराज, माग मी तुम्हाला जे पाहिजे ते देईल. संकल्प सोडा मग द्या. तुम्ही जर बदलून गेले तर आधी संकल्प सोडा. पाणी पडत नाही, भगवान परमात्मा उपाय सांगतात, दर्भाची काडी घाल, काही अडकला असेल तर निघून जाईल. क्षपकच प्रमाणे आड आला म्हणून आड आला म्हणून फोडी आला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. आंधळे झाले. जोपर्यंत गुरुकृपा होती तोपर्यंत भगवान परमात्म्याला काहीच करता येत नव्हतं, कारण गुरुचं पाठबळ होतं. आता डोळा फुटला, रागात गुरुदेव बाहेर आले. कर्मधर्माने तुझं जे होईल ते. तिथून रागात निघून गेले. जशी गुरूंनी पाठ फिरवली देवाला वाट मोकळी झाली. जोपर्यंत शुक्राचार्य उपस्थित होते तोपर्यंत काहीच करता आलं नाही देवाला. गुरु कृपा महाराज फार विशेष आहे. बळीराजाने संकल्प सोडला. मागा देवा, काय मागायचं. उपेंद्र भगवान त्याच्या दारात मागतात. काय भाग्यवान आहे तो बळी. संपूर्ण जगाला देणारा देव, जगदेव जगदानी, जगाला देणारा देव आज बळीराजाच्या दरबारात आहे. बळीराजाने सहज विचारावं आणि भगवान परमात्म्याने सांगावं. वामन भगवान म्हणतात, मला 3 पावलं भूमी पाहिजे. 3 पावलं ऐक ना राजा, आणि तीही माझ्या पायाने मोजून पाहिजे. पहिलेच स्वरूप लहान, त्याच्यात एवढा पाय. राजाला हसू आलं. राजाने म्हटलं, देवा आणखी काहीतरी मागा ना. तुला द्यायचं असेल तर एवढंच दे, नाही तर चाललो. हो म्हटलं.
जसं दान दिलं, भगवान परमात्म्याने पहिल्या पायात पृथ्वीला मोजलं, केवढा पाय असेल. दुसऱ्या पायात बळीराजाने जिंकलेला स्वर्ग घेतला. हे महाराज बळी, तुझी दोनच ठिकाणी सत्ता आहे, पृथ्वीवर आणि स्वर्गावर. सांग तिसरा पाय कुठे ठेवू. बळीराजाने शास्त्राचा नियम सांगितला. दान दिलेल्या वस्तू जरी संपल्या, पण दान देणारा दानी अजून शिल्लक आहे. मी माझ्या वस्तूंचं दान केलं, माझं केलं नाही ना अजून मी शिल्लक आहे. म्हणून हे प्रभू, हे भगवान, माझ्या मस्तकावर तिसरा पाय द्या. हा देवाचा आणि बळीराजाचा संवाद चालू होता. तोपर्यंत ब्रह्मदेवाला वाटलं, सृष्टीच्या आरंभाला या चरणांची किती आस केली, पण हे चरण दिसले नाही आणि आज माझ्या घरापर्यंत आलेले आहेत. म्हणून ब्रह्मदेवानी आपल्या कमंडलूतल्या पाण्याने त्या चरणांचा अभिषेक केला. देवाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखावरच सगळं पाणी माहिलं. तो काय पाय काय थोडासा होता का? उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखावरच सगळं पाणी माहिलं. पाय खाली घेत असताना ते पाणी प्रवाह रूपाने स्वर्गात व्हायला लागलं. ही स्वर्गातली गंगा. गंगेचं प्रागट्य कुठून आहे? भगवान वामनांच्या पायाला लागलेलं पाणी म्हणजे गंगा. आपण आरती म्हणतो ना, जहां से प्रगट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा, स्मरण से होत मोह भंगा, बसी शिवसी जटा के बीच, हरे अगति चरण छवि श्री बनवारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की. जहां से प्रगट भई गंगा, कहां से? देवाच्या चरणापासून. देवाच्या चरणापासून प्रभूच्या पायाला लागलेलं पाणी हे गंगा, भीमा आणि चंद्रभागा. तुझ्या शरणच्या आमच्या आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला राम मंदिर आणि विष्णू मंदिर असे दोन स्वतंत्र मंदिर आहेत. त्या विष्णू मंदिरामध्ये भगवान विष्णू गरुडावर आरूढ आहेत. कशावर? शाळीग्राम शिळेतली काळीशार मूर्ती महाराज गरुडावर आरूढ आहेत. आणि देवाच्या पायामध्ये पादत्राणं घातलेले नाही, देवाचे पाय मोकळे आहेत. जसं माणूस घोड्यावर बसतो ना, भगवान गरुडावर बसलेले आहेत. गरुडाच्या गळ्याच्या दोन्ही बाजूने देवाचे दोन पाय आहेत, बर का. आणि देवाच्या खाली आसन नाहीये, छोटीशी विहीर आहे, छोटीशी विहीर आहे. आणि त्या विहिरीतल्या पाण्याची वाफ होते, रोज बाष्पीभवन होतं. भगवान विष्णूंच्या पायाला ते पाणी लागतं आणि ते पाणी तीर्थ म्हणून देतात. कारण त्या आळंदीत एक नाही, दोन नाही, तीन नाही, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय समाधीला बसले ना, याच्या आधी 107 वेळा समाधी घेतली आळंदीतच. आताची जी समाधी घेतली ना, ही 108व्या वेळेस घेत आहेत ज्ञानोबाराय तिथे. कितव्या वेळेस? याच्या आधी 107 वेळेस ज्ञानोबारायांचा अवतार झाला. त्याच समाधी विवरात समाधी घेतली. त्या समाधी प्रसंगाला या कलियुगामध्ये पृथ्वीवरचे सर्वच्या सर्व 60 करोड तीर्थ आले होते. जागाच नव्हती आळंदीत पाय ठेवायला. आपण म्हणतो काय गर्दी हो, प्रदक्षिणा बी करता येत नाही. तेव्हा सुद्धा तेवढीच गर्दी होती. इंदोरी पासून इंद्रायणी, इंदोरी नावाचं गाव आहे, तिथे इंद्रायणीचा उगम आहे. पूर्वी इंद्रे येथे याग केले, तिथे यज्ञाचे कुंड आहेत काका. आळंदीची पंचक्रोशी यात्रा आपण करतो ना, मावळात इंदोरी नावाचं गाव आहे आणि त्या इंदोरीला असे यज्ञकुंड आहेत, इंद्राने यज्ञ केलेले.
इंद्र येऊन या भूमिसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी पासून. हे समाधी प्रसंगाचे अभंग आहेत. पाठ केले होते, पाठ आहेत, पण नंतर आवृत्ती नाही भेटत ना. अशी निवृत्ती भेटले का मग आवृत्ती होऊन जाते. बरं, नवीन माणसांमध्ये जरी अभंग सांगितले ना, बोलले तर बाबा त्या म्हणते काय लायती ना. सामान्य नाही महाराज ते आळंदी क्षेत्र. धन्य धन्य वृक्ष आजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान, धन्य अलंकापुरी, धन्य नारायण अलंकापुरी. तव अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रणी, भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेवा दर्शने. शेवट काय त्याचा? ऐसी आश्रणी वदली, जय जय कारी टाळी पिटिली, मग स्नान संध्या सारिली, देव भक्ते सकळही. मग पाहुनिया शुभ दिन, देवे करू आदरिले प्रयाण, नामा होतसे खेद क्षीण, ज्ञानदेवा कारणी. नामदेवरायांनी समाधी प्रसंगाचे अभंग लिहिले. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, ज्याची समाधी नाटपाट त्याच्या कीर्तनाचा थाट. बाबा लगेच पुढे म्हणायचे, ज्याचा हरिपाठ नाही पाठ त्याची मान ताट. असं करायचे बाबा. त्याची मान ताट. खूप गोड. हा, त्या विष्णू मंदिरामधली मूर्ती सांगतो. विहीर आहे, विहीर. आणि त्या विहिरीच्या पाण्याचं बाष्पीभवन झालं ना की सकाळी सकाळी ते तीर्थ सर्वांना आरती झाल्यावर देतात महाराज. जहां से प्रगट भई गंगा, तिथून आळंदी चाललो गेलो. आपण भरुसला होतो बळीराजाच्या दरबारामध्ये. ब्रह्मलोकात आपलं स्वर्गात ते पाणी गंगेच्या रूपाने व्हायला लागलं. तीच गंगा भगीरथ राजाने प्रयत्न केला. 3 पिढ्या त्यांच्या सगर महाराजांच्या, सगर पुत्रांच्या उद्धारासाठी 3 पिढ्यांचं तप कारणीभूत झालं. महाराज भगीरथांच्या प्रयत्नांना यश आलं. गंगादेवीने पृथ्वीवर यायचं ठरवलं, पण तिने सांगितलं पृथ्वी माझा वेग सहन करू शकणार नाही. माझ्या धारेने पृथ्वीचे 2 भाग होते, वाहून जाईल सगळी पृथ्वी. महादेवांना बोलवा. महादेव लवकर प्रसन्न होणारं दैवत. महादेवांनी मान्य केलं आणि गंगादेवीला आपल्या मस्तकावर धारण करायचं ठरवलं. गंगादेवी मानिनी होत्या. वरून खाली यायला कोणाला आवडतो हो? हा, श्रीमंत व्हायला आवडतं का गरीब व्हायला? पहिले गरिबी चांगली, मग श्रीमंत यायला चालते. पण श्रीमंताला जर गरिबी आली ना, लोक काम बी सांगत नाही. कसं काय सांगू या माणसाला काम? कसं सांगावं? गंगादेवी खाली यायला तयार नव्हत्या. भगवान भोलेनाथ गंगादेवींना पाचारण करतात. गंगादेवी घो 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 करत स्वर्गातून पृथ्वीवर यायला तयार झाल्या. गंगादेवीला गर्व होता. गंगेला वाटलं महादेवासकट मी सगळ्यांना वाहून नेईल. पण महादेवांनी एकाच जटेमध्ये गुंडाळलं. बाकीच्या जटा मोकळ्याच होत्या, तरी गंगामाईला रस्ता सापडायचा नाही. शरण आल्या महादेवांना, शरण आल्या महादेवांना. आणि महादेवांना सांगितलं, प्रभू शरण आले मी तुम्हाला, मला मार्ग द्या. एकच धार पृथ्वीवर सोडली. समग्र गंगेची एकच धार पृथ्वीवर सोडली. ती गंगादेवी. तिने भगीरथ राजाला सांगितलं, माझा वेग अमोघ आहे. पुढे तुझा रथ चालेल, मागे मी चालेल. जिथे माझ्या मागे तुझा रथ पडेल तिथेच मी पाताळात गुप्त होऊन जाईल. भगीरथ म्हणे, आता काय करावं? जोरात रथ चालला. वायूच्या वेगाने रथ चालतोय. एकच धारेने गंगादेवी घो 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 करत झाडं, वृक्ष, लता, वेली, डोंगर, दऱ्या चिरतच निघाल्या. ऋषिकेश पर्यंत आल्या. एकच धार.
पुढे विस्तीर्ण मैदान लागलं. त्या मैदानामध्ये जणू ऋषींचा आश्रम होता. कोणत्या ऋषींचा? अजून गुंगी गेली नाही का? जणू ऋषी, जणू 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 ऋषींचा आश्रम होता. जणू ऋषींचा आश्रम त्या ठिकाणी होता. जणू ऋषींच्या आश्रमातल्या गायी, यज्ञाच्या वेदी, आश्रमातले लेकर, विद्यार्थी, महिला, पुरुष वाहून जायला लागले. जणू ऋषींना राग आला. एका घोटात पिऊन गेले. काय ती काय कीर्तन नंतरची चहा होती का? पिऊ बी देत नाही, ते कपामध्ये पिता नाही येत, ते चटके लागतात. एका घोटात गंगा पिऊन गेले. भगीरथ राजाने पाय धरले. महाराज, माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मी गंगा देवीला पृथ्वीवर आणलं. तुम्ही इथेच तिला थांबवलं. माझ्या पूर्वजांचा उद्धार कसा होईल? ते असेच राहतील का? त्यांची मुक्ती मिळणार नाही का? जणू ऋषींना दया आली. दया येते साधूला, लगेच दया येते. उजवी मांडी थोपटली. उजव्या मांडीतून गंगेला 7 धारांनी प्रवाहित केलं. किती धारांनी? हरिद्वारला गंगा देवीच्या 7 धारा आहेत. 2 पर्वत आहेत हरिद्वारला. एक मनसा देवीचा पर्वत, दुसरा चंडी देवीचा पर्वत. गेलेत हरिद्वारला? दिसला हरिद्वार? एक मनसा देवीचा पर्वत, दुसरा चंडी देवीचा पर्वत. आता उडण खटवला जातो तिथे. या 2 पर्वताच्या वरून पाहिलं का गंगेच्या 7ही धारांचं दर्शन आपल्याला होत असतं. बोल गंगा मैया की जय. गंगा माता तुम्हारी जय जय हो. 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 जटा शंकरी तुम्हारी जय जय हो. शंकरी तुम्हारी जय जय हो. अलकनंदा तुम्हारी जय जय हो. अलकनंदा तुम्हारी जय जय हो. गंगा माता तुम्हारी जय जय हो. गंगा माता तुम्हारी जय 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 हो. 7 धारांनी प्रवाहित केली. गंगा देवीच्या 7 धारा हरिद्वारला आहेत. तरी सुद्धा कुठल्याही घाटावर आंघोळीला जा, साखळी धरल्याशिवाय आंघोळ करता येते का? करून पहा बरं. तो तिकडेच मग 7 धार, एवढा प्रवाह. सांगा ना, एकच धार असेल तर किती प्रवाह होता? तो जर प्रवाह पाहायचा असेल तर ऋषिकेशला जावं. काय तीव्र प्रवाह. उतारावरूनच आले ना सगळे. ऋषिकेशला येईपर्यंत जमीन दिसतच नाही. असं वाटतं हा डोंगर संपला ना पुढे सपाटी असेल, तो संपला ना पुढे सपाटी असेल. सगळ्यात उंच शिखर हिमालयामध्ये जर कोणतं असेल तर ते बद्रीनाथाचं. केदारनाथांपेक्षाही उंच, पण केदारनाथाला पायी जावं लागतं ना, इथे जायला रस्ता आहे. बद्रीनाथला गेल्यावर असं वाटतं इथे आता पहाड संपतील, पण जसं आपण त्या बद्रीनाथाला जावं आणि पुन्हा आणखी पूर्वेकडे तोंड करून पाहावं, तिथे लिहिलेलं आहे भारताचं पहिलं गाव माना गाव. त्या माना गावालाच व्यासांचा आश्रम आहे, शम्यप्रास नावाचा, सरस्वती नदीच्या काठावर. तिथपर्यंत जावं, धाप लागते थोडीशी चालायला. तिथून पुढे वसुधारा दिसते. त्या वसुधारेला गेल्यावर वाटतं की हाच डोंगर शेवटचा असेल, त्याच्या पुढे आणखी डोंगर. उंच 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 डोंगरावरून. आणि गंगा देवी मैदानात आल्या. प्रवाह थोडा राहील का? जणू ऋषींनी 7 धारांद्वारा प्रवाहित केली. डाव्या मांडीवर बसायचा अधिकार पत्नीचा, वाम अंकावर बसायचा अधिकार पत्नीचा, म्हणून तिला वामांगी म्हणतात. ऐका. आणि उजव्या मांडीवर बसायचा अधिकार कन्येचा, मुलीचा. जणू ऋषींनी तिला उजव्या मांडीतून प्रवाहित केलं 7 धाराद्वारा, म्हणून गंगेचं नाव झालं आपल्या पित्यांच्या नावावरून जान्हवी. जणू पुत्री जान्हवी. बोल जान्हवी मैया की जय. पुढे वाहत 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 काशी,
प्रयागराज अनेक तीर्थ करत 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 गंगादेवी वाहत 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 ज्या ठिकाणी सगर पुत्रांच्या अस्थी पडले, अस्थीचा राखेचा ढीक पडला होता ना, तिथपर्यंत जाऊन पोहोचल्या. सगर पुत्रांचा उद्धार झाला. गंगादेवी समुद्रात समुद्रात संगम झाला. पण आमचे पुराण सांगतात समुद्रात संगम न होता गंगादेवी पाताळात जाऊन राहिल्या, पाताळात प्रवाहित झाल्या. बळीराजाचा सुतल पाताळ गंगादेवीने पवित्र केला, गंगादेवीने पवित्र केला आणि तिथे भोगावती नावाने प्रसिद्ध झाल्या. हे बघा, स्वर्गातून आली म्हणून देवगंगा, गंगेचे नाव आहे का? म्हणा देवगंगा. स्वर्गातून आली म्हणून देवगंगा. भगीरथ राजाने अथक प्रयत्न केले म्हणून गंगादेवीचं गोड नाव पडलं भागीरथी. काय नाव? भागीरथी. भगवान शंकरांनी आपल्या देवाच्या पायाचं तीर्थ म्हणून आपल्या मस्तकावर धारण केलं, जटेत धारण केलं, म्हणून गंगेला नाव पडलं जटाशंकरी. जटाशंकरी. जणू ऋषींची पुत्री म्हणून जान्हवी. जान्हवी. पाताळात जाऊन भगवान शंकरांचे कोटी लिंग त्या ठिकाणी आहेत. कोटीधारांनी पाताळात त्यांचा अभिषेक करतात आणि तिथून गंगादेवी पाताळाला समृद्ध बनवतात. तिथे नाव झालं भोगावती. काय नाव झालं गंगेचं? भोगावती. एवढे नाव गंगादेवीला आहेत. हे बघा, एकदाच त्या पाण्याचा स्पर्श देवाच्या पायाला झाला, पण ताकद काय आली? 3 लोकातलं पाप आणि ताप घालवण्याचं सामर्थ्य गंगेत आलं. स्पर्श किती वेळेस झाला? एकचदा झाला. ही देवाच्या पायाची महती आहे. भगवान नारायणांच्या पायाची ही महती आहे. वामन भगवंताच्या पायाला एकदा लागलेलं पाणी ज्ञानोबराय किती गोड सांगतात. फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ 3 लोकातून हिला रस्ता आहे. 3 लोकांनाही पवित्र करत जाते. म्हणून आणखी भागवतात तिला नाव दिलं त्रिपथगामिनी. 3 गावातून वाहते ना ती. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, म्हणून त्रिपथगामिनी. असा त्या देवाच्या चरणाचा स्पर्शाचा महिमा मी तुम्हाला सांगितला. श्याम तेरे चरणों की धूल तो धन दौलत से महंगी है. श्याम तेरे चरणों की धूल तो धन दौलत से महंगी है. श्याम तेरे चरणों की धूल तो धन दौलत से महंगी है. तेरे चरणों की धूल तो धन दौलत से महंगी है. ओ एक नजर कृपा की बाबा नाम इज्जत से महंगी है. एक नजर कृपा की बाबा बाकी जग से महंगी है. मेरे दिल की तमन्ना यही है हो. मेरे दिल की तमन्ना यही है करूँ सेवा तेरे दिन रात. देना हो तो दीजिए जन्म जन्म का जय हो. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख दो भोले. मेरे सिर पर रख दो ठाकुर अपने ये दोनों हाथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ.
काय त्याचे पायाची महती महाराज. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली, लंका दहन केली हनुमंते कशा. देवाच्या पायाची काय माहिती महाराज. भगवान बालकृष्ण स्वरूपात असताना पाळण्यात पडल्या पडल्या विचार करतात, माझे भक्त सगळ्यात जास्त माझ्या चरणाचीच का आस करतात. असं काय माझ्या पायामध्ये. देवाला वाटलं त्या पाय खारट आहे का गोड आहे का आंबट आहे का तिखट आहे, म्हणून आपण त्याची चव तर पाहू. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयंतम. देवाने काय केलं माहिती का, कर अरविंद आपल्या स्वतःच्या कर. अरविंद म्हणजे कमळ, अरविंद म्हणजे काय, कमळ. कमळ आपल्या स्वतःच्या दोघं हाताने आपला उजवा पाय देवाने उचलला. आपल्याही घरात लेकर करतात बरं असं, उजवा पाय उचलला. काय वर्णन करणाऱ्याने गोड केलं हो, इतके श्लोकही कसे सुचतात. करारविंदेन पदारविंदम, पाय उचलला. मुखारविंदेन विनिवेशयंतम, आणि आपला तो पाय उजवा पाय त्याचा अंगठा भगवान परमात्मा चोखतात. दिसलं का तसं स्वरूप. जुन्या घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी असा फोटो असायचा. वडाच्या पानावर भगवान आहेत. वटस्य पत्रस्य पुटे शयानम, वडाच्या पानावर भगवान आहेत असा फोटो असायचा बघा. बालम मुकुंदम मनसा स्मरामी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिव्हे विवस्वा मृतमेत देव, गोविंद दामोदर माधवे. हे जे गोविंद दामोदर स्तोत्र आहे ना, हे कोणी लिहिलंय, बिल्वमंगल सुरदासजींनी लिहिलंय. 72 श्लोक आहेत, आपल्याला 10च माहिती आहेत. हा, सर्व स्तोत्र संग्रहाणी असं गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आहे. त्याच्यात पूर्ण 72 श्लोक दिलेले आहेत. देवानी आपलाच पाय चाखून पाहायचा, चाटून पाहायचा. नारद आदी भक्तजनांनी सांगावं, देवा ती किंमत तुम्हाला नाही कळणार, ती अहिल्याला विचारा. ती किंमत तुम्हाला नाही कळणार, ती बळीराजाला विचारा की तुमच्या पायाचा प्रताप काय आहे. बळीराजाला सांगितलं, सांग तिसरा पाय कुठे ठेवू. बळीराजाने सांगितलं, माझ्या मस्तकावर ठेवा, कारण दान देणारा अजून बाकी आहे. मी माझ्या वस्तू दान केल्या, मला दान दिलंय का अजून, मी शिल्लक आहे ना, माझ्या मस्तकावर पाय ठेवा. भगवान परमात्म्याने जसा बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवला, बळीराजाने दोघं हाताने पाय धरला आणि सांगितलं, देवा तुम्ही जसं मला आता पाताळात पाठवलं, सुतल नावाचा पाताळ माझ्या नावे केला, तुम्हालाही इथेच राहावं लागेल वॉचमन म्हणून. तुकोबाराय लिहितात ना, तो या गोपाळांचे मिळी, खेळ खेळे वनमाळी, रसा तळानेला बळी, राहे पाताळी स्वामी माझा, जोया सुरांचा काळ. जोया भिवरेच्या तिरी, ते पुढचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरून या. भगवान परमात्म्याने ती ड्युटी मान्य केली. भगवान पाताळात राहायला लागले.
बळीराजाला पाताळाचं राज्य दिलं. भगवान तिथे द्वारपाल झाले. द्वारपाल द्वारपाल म्हणजे वॉचमन. आता मराठीमध्ये द्वारपाल, इंग्रजीमध्ये काही काही शब्द इतके आपल्याला मॅचिंग झालेले आहेत. की म्हातारे माणसं सुद्धा ते इंग्रजीच बोलतात. कप आहे, बशी आहे, सिंगल सिंगल. टेबलला सगळेच टेबल म्हणतात, आहे की नाही? पण आपल्या मराठी शब्दांची एक वेगळीच मजा आहे. रेल्वेला काय म्हणता हो मराठीत? हा, ज्यांना रेल्वे येते ते रेल्वाई म्हणतात. रेल्वाई. हा, रेल्वेला काय म्हणतात? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी शब्दांचा सुंदर कोश तयार केलेला आहे आणि त्या कोशामध्ये रेल्वेला नाव दिलंय लोहपथगामिनी. लोखंडाच्या रुळावर चालते ना, लोहपथगामिनी. राहील का लक्षात? का हो रेल्वेमध्ये रिझर्वेशन होतं म्हणे, महाराज तिकडे जाऊ नका, तो लेडीज बायांचा डबा आहे म्हणे. हा, मला काही समजलं नाही. लेडीज बिन बाया बी, तो कोणाचा डबा आहे? म्हणता हा म्हणे जेंट्स जेंट्स माणसांचा आहे. नाही येत तर कशाला आगाऊपणा करायचा, सरळ मराठी बोलायचं ना. इकडे बाया आहेत भाऊ, इकडे माणसं आहेत. पण काही काही वेळेस आपलं शिक्षण कमी ना आपण दाखवायला जास्ती जातो. बोलो भक्तवत्सल भगवान की. बळीच्या दरबारात भगवान बंद झाले, बळी बंधनात अडकले. लक्ष्मी देवी वाट पाहतात. आता याच्यापूर्वी जे अवतार घेतले ना, कार्य संपलं की लगेच परत यायचे. अजून कसे परत आले नाही, अजून कसे परत आले नाही, अजून कसे परत आले नाही. नारद एक दिवस जातात वैकुंठात क्षीरसागरामध्ये. नारायण नारायण. आई साहेब दंडवत तुम्हाला. म्हणे दंडवत. नारदा हे दिसले का? म्हणे मग आताच भेटून आलो. म्हणे कुठून? म्हणे त्यांना नोकरी लागली आहे. नोकरी कुठे आहेत ते? बळीच्या दरबारात द्वारपाल म्हणून आहेत. कसे परत मिळतील? ही घटना घडली दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी. बलिप्रतिपदा. पहिल्या दिवशी लक्ष्मीपूजन, दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा. दिवाळी पाडव्याच्या दिवशी कार्तिक महिन्यातला पहिलाच दिवस, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा. या दिवशी भगवान बलिबंधनात अडकले. आता कार्तिक, त्याच्यानंतर मार्गशीर्ष, नंतर पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. किती महिने झाले? हा मी इथून मागे म्हणला ना इथलं कोण द्या अंदेस. 10 महिने. 10 महिने मोजले का? कार्तिक, पूर्ण कार्तिक प्रतिपदेलाच झालं ना. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि किती महिने झाले? 10 महिने झाले. कसे भगवान येत नाही? आणायचं कसं परत? श्रावण महिन्यातली पौर्णिमा आली. श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेला एक सण असतो. हा हा आणि आणखी एक सण असतो श्रावण महिन्यातल्या अमावस्येला. दोघही सण पौर्णिमा आली. लक्ष्मी देवींनी आरतीचं ताट सजवलं आणि बळीराजाच्या दरबारात गेल्या.
पाहिलं तर दारावरच भगवान परमात्मा द्वारपाळ होते. भगवान म्हणतो बरं झालं आली तू. 10 महिन्यापासून मी इकडे फोन नाही, निरोप नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, निदान स्टोरी. लक्ष्मी देवींनी सांगितलं कोण आहे तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. खूप गोड संवाद आहे भागवतात. कोण आहे तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणे मग इथे कशा करता आल्या? माझ्या भावाला भेटायला आली. म्हणून कोणता भाऊ? बळीराजा. का? मी समुद्र कन्या. माझी उत्पत्ती कुठून? समुद्रातून. आणि बळीराजाचं पाताळातलं राज्य समुद्रात. तो समुद्रपुत्र, मी समुद्र कन्या, माझा भाऊ आहे बळी. सांगा माझ्या भावाला बहीण आली ओवाळायला म्हणून. भगवान परमात्मा मध्ये गेले, मालक तुमच्या बहीण आलेल्या आहेत, मग आदराने आत घेऊन या. चला बाईसाहेब तुम्हारी बॅग मार्केट देऊ. तीच पद्धत आहे आता. इकडे फक्त पर्स यान पावज. राधे राधे. चला. लक्ष्मी देवी आत आल्या. लक्ष्मी देवीने बळीराजाला ओवाळलं. ताई सांग काय देऊ तुला? तुला द्यावं असं माझ्याकडे काही नाही, कारण तुझंच दिलेलं सर्वस्व आहे. तुझ्याच कृपेने सर्व आहे. काय देऊ तुला? काहीच नको. माझं कुंकू तुझ्याकडे गहाणे तेवढं सोडून दे. भगवान परमात्म्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवी पुन्हा क्षीरसागरात आणतात. बोल भक्तवत्सल भगवान की. 9.5 महिन्यापर्यंत बळीच्या दरबारात भगवान परमात्मा द्वारपाल म्हणून झाले. द्वारपाळ बळी द्वारी झाला. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. काय? गवळी याचे घरी अंगे गाई वळी. द्वारपाळ बळी द्वारी झाला. द्वारपालाचं काम केलं. इथे भगवान परमात्म्याच्या वामन अवताराच्या कथेची आपण परिसमाप्ती करायची आहे. त्याच्या पुढे ह्या 8म स्कंदामध्ये मत्स्य अवताराची कथा येते. द्रविड देशाचा राजा सत्यव्रत, नावाप्रमाणेच सत्यव्रत, कुर्तमाला नदीमध्ये स्नानाला गेले. द्रविड देशामध्ये कुर्तमाला नावाची नदी आहे. त्या नदीत स्नान करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये एक छोटीशी एक बोटा एवढी मासोळी आली. तेजस्वी होती, सुवर्ण कांतीची होती, सोन्यासारखी तेजस्वी होती. सूर्याला अर्घ्य देता देता ती मासळी ओंजळीत आली आणि ती मासळी त्या सत्यव्रत महाराजांची संवाद करायला लागली. राजा ऐक, या नदीत मोठे मोठे मासे आहेत, ग्राह आहेत, बेडूक आहेत, मगर आहेत, बगळे येतात. मला ते खाऊन टाकतील. माझ्यावर दया दाखव आणि मला तुझ्यासोबत घेऊन चल. कोण बोलतं? छोटीशी बोटा एवढी मासळी. सत्यव्रत राजानी त्या मासळीला आपल्या कमंडलूत घातलं. आपल्या घरी आले. थोड्या वेळाने पाहतात तर ती त्या कमंडलूत महात नव्हती, मोठी होती. तिने सांगितलं, महाराज इथे माझा जीव गुदमरतो, मला मोठी विस्तीर्ण जागा द्या. छोटस उद्यानामध्ये तलाव होता, त्या तलावात टाकण्यात आलं. तिथे टाकल्या टाकल्या ती मासोळी आणखी मोठी झाली. तिने सांगितलं, हे मला पर्याप्त नाही, मला नदीत सोडा. नदीत पर्याप्त नाही, मला समुद्रात नेऊन सोडा. समुद्रात सोडण्यात आलं. पर्वता काय अक्राळ विक्राळ त्या मासोळीने स्वरूप धारण केलं आणि राजाला सांगितलं, हे महाराज, मी भगवान विष्णू जगताच्या कल्याणासाठी मत्स्य अवतार धारण केलेला आहे. बोल मत्स्य भगवान की. अवतार धारण करण्याचं कारण, हयग्रीव नावाच्या राक्षसाने शंकासूर नावाच्या राक्षसाने वेद सोडून नेलेले आणि त्या वेदांचं रक्षण मला करायचंय, त्याचा वध मला करायचा आहे. हे राजन, आजपासून 7व्या दिवशी प्रलय होईल. काय सांगितलं त्या माशाने? आजपासून 7व्या दिवशी प्रलय होईल. तुम्ही सप्तर्षींना निरोप द्यायचा आहे आणि सर्वांना बोलवून घ्यायचंय. सर्व प्राणी, सर्व प्रकारचे बियाणे,
एकारणव झालेली पृथ्वी राहील, मी येईल, नौका बनायला तयार घ्या, प्रलयाचा पाऊस पडेल, सर्वकडे पाणीच पाणी होऊन जाईल, काहीच दिसणार नाही. तर या सर्वांना घेऊन, वेदांना घेऊन तुम्ही नावेत बसायचं. तुम्ही नावेत बसाल, मी योग्य वेळ येईल, माझ्या शिंगाला नाव बांधायची आणि त्या एकारणव झालेल्या प्रलयाच्या जलामध्ये मी तुमचं, सप्तर्षींचं, वेदांचं आणि सर्व प्राण्यांचं रक्षण करेन. बरोबर 7व्या दिवशी प्रलय झाला. नाव येते, सर्व प्राण्यांचे सूक्ष्म शरीर, सप्तर्षी, धान्य आणि छोट्या छोट्या प्रकारचं बी बियाणं हे सर्व त्याच्यात घेतात आणि त्या सत्यव्रत राजाला भगवान परमात्मा ज्ञानाचा उपदेश देतात मत्स्य अवतारामध्ये. बोल मत्स्य भगवान की जय. वेदांचं रक्षण करतात, अवताराची समाप्ती करतात. अष्टम स्कंदाला इथे समाप्ती होते. आता नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाच्या विस्ताराची आपण कथा ऐकायची. विवस्वान म्हणू त्यांची संज्ञा नावाची पत्नी, त्यांना श्राद्धदेव नावाचा मुलगा झाला. विवस्वान म्हणू आणि ह्या श्रद्धा देवी पुत्रासाठी यज्ञ करतात. राजाने सांगितलं मुलगा पाहिजे, पण राणीने हळूच जाऊन ऋत्विजांना सांगितलं. यज्ञामध्ये मंत्र म्हणणारे वेगळे, मंत्र म्हणणारे ऋत्विज आणि आहुती टाकणारे होता. स्वाहा एवढंच करतात ते. त्यांनी मंत्र म्हणायचे आणि यांनी काय करायचं, स्वाहा. जे स्वाहा म्हणतात ना त्यांना म्हणतात होता, आणि जे मंत्र म्हणतात त्यांना म्हणतात ऋत्विज. राणीने होता आणि ऋत्विज यांना मॅनेज केलं, यांना आपल्याकडून वळवलं आणि सांगितलं मला मुलगा नको, मला पहिली कन्याच पाहिजे. पहिली काय पाहिजे, मुलगी पाहिजे, आणि मुलीसाठी यज्ञ करा. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञाच्या फलस्वरूपात प्रसाद देण्यात आला. यथायोग्य काळी राणीचा प्रसव झाला, पण मुलगा नाही झाला. काय झाली, राजा नाराज झाला. राजाने कुलगुरू वशिष्ठांना निरोप पाठवला, महाराज तुमच्या होत्यांचे आणि ऋत्विजांचे मंत्र फेल आहेत. यज्ञ मुलासाठी केला, काय झाली, वशिष्ठांनी सांगितलं मंत्राचं सामर्थ्य असं आहे महाराज, मंत्र 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 खोटा नाही ठरणार. कोण होतं यज्ञाला, शिष्यांना बोलवलं. थोडस बजावल्यानंतर, शापाची धमकी दिल्यानंतर ऋत्विजांनी सांगितलं आम्हाला राणीने सांगितलं होतं तुम्ही यज्ञ करा पण मुलीसाठी करा, तुम्हाला लागलं तर एक्स्ट्रा दक्षिणा भेटून जाईल, म्हणून आम्ही मुलीसाठी यज्ञ केला. असं मग आता काय करायचं. वशिष्ठांनी आपल्या शक्तीने, आपल्या तपसामर्थ्याने ती मुलगी होती ना त्या मुलीचा मुलगा केला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, मुलीचा मुलगा केला. मुलगी असताना तिचं नाव इला होतं आणि मुलगा झाल्यानंतर नाव ठेवलं सुद्युम्न. काय नाव ठेवलं, सुद्युम्न. सुद्युम्न मोठा झाला, थोडासा तरुण झाला. आपल्या सैनिकांच्या सोबत शिकारीसाठी गेला. मेरू पर्वताच्या पायथ्याला भगवान शंकरांच्या शापाने शापित एक जंगल होतं. काय शाप दिला होता, कशा करता शाप दिला. एकदा भगवान भोलेनाथ आणि भवानी क्रीडेमध्ये मग्न असताना साधू लोकांना असं कळलं की या जंगलात भगवान शंकर आलेले, चला दर्शन घेऊन येऊ. साधूंना माहिती नाही. त्यांच्या क्रीडेत रममाण असताना साधू तिथे नम पार्वती पते हर हर महादेव असा जयघोष करत करत तिथपर्यंत येऊन पोहोचले. पार्वती देवी लाजल्या, त्यांनी अंगावर वस्त्र घेतलं. साधू दर्शन घेऊन निघून गेले भगवान शंकरांची चर्चा करून. पण पार्वती देवी नाराज झालेले आहेत हे देवाच्या लक्षात आलं. भगवान शंकरांनी त्या जंगलाला शाप देऊन टाकला, या जंगलामध्ये माझ्याशिवाय म्हणजे भोलेनाथाशिवाय जो कोणी पुरुष प्रवेश करेल तो स्त्री होऊन जाईल. मेरू पर्वताच्या पायथ्याला असलेलं ते जंगल
हा सुद्युम्न जो मुलीचा मुलगा झालेला होता, हा घोडे घेऊन, सेवक घेऊन, दास घेऊन आणि शिकारीला आलेला आहे आणि चुकून त्या जंगलात त्याचा प्रवेश झाला. भागवतात वर्णन आहे, घोडे होते त्यांच्या घोड्या झाल्या, माणसं होते त्यांच्या बाया झाल्या. आता घरी कसं काय जायचं म्हणून त्याच जंगलात फिरायला लागला. ही गोष्ट ब्रह्मदेवाचे नातू चंद्र, ब्रह्मदेवाचे आत्री ऋषी, ऐका वंश परंपरा, ब्रह्मदेवाचे आत्री ऋषी, आत्रींचे चंद्रमा आणि चंद्रमाच्या मुलाचं नाव बुध. काय? बुध. या बुधाने पाहिलं की एक तेजस्वी स्त्री या जंगलात लपून छपून राहते आहे सख्यांच्या सोबत. यांनी लांबूनच पाहिलं, याचं प्रेम त्या स्त्रीवर जडलं. एक दिवस चुकून तो सुद्युम्न, स्त्रीच्या वेशातला सुद्युम्न बाहेर आला. या बुधाने त्याचं हरण केलं. राक्षसी पद्धतीने, गांधर्व पद्धतीने त्याच्याशी विवाह केला. यांनी सांगितलं मी बाई नाही, मी बाई नाही, मी बाई नाही. कोण ऐकेल? स्त्री असताना चंद्राचा मुलगा बुध याच्यापासून जी संतान झाली तो चंद्रवंश म्हणून ओळखला गेला. एकाच पुरुषापासून जगात सूर्यवंश आणि चंद्रवंश, बर का. स्त्री होता तेव्हा चंद्राचा मुलगा बुध याच्यापासून जी संतान झाली तो चंद्रवंश म्हणून प्रसिद्ध झाला. आता घरी इकडे राजा वाट पाहतो, विवस्वान म्हणून वाट पाहतात. अजून कसा येत नाही, अजून कसा येत नाही, अजून कसा येत नाही. मग त्यावेळेस सैनिक आणखी पाठवले. कळलं असा असा इतिहास घडलेला आहे. बुधाला समजवण्यात आलं आणि त्या मुलीला आणखी परत घरी आणलं. वशिष्ठ मुनींना पुन्हा बोलवलं. महाराज असं असं झालंय, काय करायचं? वशिष्ठांनी भगवान महादेवांचं स्मरण केलं. भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले. भोलेनाथांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. भोलेनाथ खूप हसले. अरे म्हणे आज जन्माला आला तर कोण होता? मुलगी. वशिष्ठजी तुम्ही काय याचं केलं आणि आता माझ्या शापाने काय झाला? हसले भोलेनाथ. पण भोलेनाथांनी असा विचित्र वर देऊन टाकला, हा काही दिवस बाई राहील आणि काही दिवस माणूस राहील. आहे का पस्तावा? स्त्री असताना चंद्रापासून संतान झाली तो चंद्रवंश, बुधापासून संतान झाली तो चंद्रवंश, आणि पुरुष असताना त्यांच्या पत्नीपासून जी संतान झाली तो सूर्यवंश म्हटला गेला. विवस्वान हे भगवान सूर्यनारायणांचं नाव. बोल भक्तवत्सल भगवान की जय. असा चंद्रवंश आणि सूर्यवंश एकाच पुरुषापासून निर्माण झाला. एकच पुरुषापासून निर्माण झाला. या सूर्यवंशामध्ये अनेक 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 पराक्रमी राजा झाले. विवस्वान म्हणून ना शिंक आली एकदा, त्या शिंकेतून एक तेजस्वी राजा निर्माण झाला. त्याचं नाव इक्ष्वाकू. काय काय? प्रभू रामचंद्रांचे मूळ पूर्वज इक्ष्वाकू, ब्रह्मदेवाचे नातू, ब्रह्मदेवाचे नातू महाराज इक्ष्वाकू. याच त्या आणि सूर्यवंशामध्ये अनेक अनेक थोर राजे झाले महाराज. थोर राजे झाले. त्यांच्यातच महाभागवत महाराज अंबरीशांचा नंबर येतो. अंबरीश राजांनी तर मोठी ख्याती केली महाराज. भगवत भक्ती करत असताना स्वतः राजा असून देवासाठी लागणारं पाणी स्वतः आणायचे, देवासाठी लागणारे फुलं स्वतः आणायचे. इथे तर आपण देवपूजेला बसलो का सगळं घर नाचवून घेतो. तो रुमाल दे, अगरबत्तीचा पुडा दे, फुलं आण, तुळशीचे पानं आण. मी तर असंच करतो. राजा असून सुद्धा, चक्रवर्ती सम्राट, अखंड पृथ्वीचे मालक असून महाराज अंबरीश देवासाठी लागणाऱ्या नैवेद्याला चक्की आपल्या हाताने चालवतात. नैवेद्य स्वतः तयार करतात. त्या अंबरीश राजाची ख्याती काय सांगू. एकदा काही कारणास्तव अयोध्या नगरीवरून जाणारं सप्तर्षींचं विमान अचानक बिघडलं, खाली पडलं. ऋषी सामर्थ्याने बाजूला झाले.
विमान तर खाली पडलं, आता हे उठेल कसं? अनेक मेकॅनिक बोलवले, लांबून लांबून बोलवले, पण ते काही दुरुस्त होईना. घुरघुर घरघुर काहीच करायचं नाही. हे उठेल कसं, हे जाईल कसं? आणि सप्तर्षींनी म्हणायला लागले, आपल्या पुण्याच्या सामर्थ्याने चालणारं हे विमान ज्या देशात पडलं तो फार पापी देश दिसतो म्हणे. इथे पुण्यवान कोणी नाहीच, बोलवा राजाला. राजाला बोलवलं. नारदजी आले आणि नारदांनी सांगितलं, महाराज अंबरीश, तुमच्या राज्यामध्ये दशमी, एकादशी, द्वादशी असं 3 दिवस एकादशीचं व्रत कोणी करतं का? 3 दिवस एकादशी असते का? हा, आमची बी 3 दिवस एकादशी असते. हो, दशमीच्या दिवशी पोटभर जेवा. आज काय आहे? दशमी. उद्या काय आहे? पोटभर जेवा. आपली पण एकादशी 3 दिवस असते. सत्य. पोटभर जेवा. उद्या काय आहे? एकादशीच्या दिवशी सकाळी उपवास असतो म्हणून अशक्तपणा वाटतोच, नुसत्या नावानेच. मनाची तयारीच झालेली असते. चहा झाला का? खरे काही आहे का? ग्लासभर दूध, सफरचंद, केळी, केळीच्या भाकरी, खजूर, जाम, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचा शिरा, बगरना दिंडरा, केळीच्या भाकरी सांगितलं ना, कच्च्या केळांची भाजी. हा, पोटभर खा. आज काय आहे? संध्याकाळी 4 वाजले का आणखी थोडस रिकामच होतं ते, आणखी काहीतरी फराळ. दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी द्वादशी सोडताना पोटभर जेवा. काल काय होती? मग आपलं पण एकादशी किती दिवस चालते? नारदांनी सांगितलं, महाराज, तुमच्या राज्यामध्ये द्वादशी युक्त एकादशी कोणी करतं का? तिला साधन द्वादशी म्हणतात. अंबरीषा कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. कोणीच नाही. दवंडी दिली, 3 दिवस एकादशी कोणीच करत नाही. अरे अरे, काय पापी गाव आहे, आमचं विमान का दुरुस्तच होणार नाही? बघा म्हणे कोणी उपाशी आहे का? सैनिक शोधत गेले. एका बाईला तिच्या नवऱ्याने मारलं होतं आणि 3 दिवसापासून त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं. 3 दिवसापासून वैतागामध्ये ती उपवासी होती. आता ती संतापात हे गेले बोलवायला, चला विमान चालू करायचंय. ती म्हणे तथाच चेटा. राजाचा निरोप आहे, तुम्हाला यावं लागेल. राजाने बोलवलं म्हणून ती उपवासी असणारी स्त्री, जिचा एकादशीचा काही संबंध नाही, वैतागात तिने उपवासी होती. ती आली. नारदांनी संकल्प सोडायला लावला आणि 3 दिवस उपवासी राहण्याचं पुण्य तिने त्या विमानाला दिलं. विमान चालू झालं. एकादशीचं महात्म्य कळालं. महाराज अंबरीशांनी त्या दिवसापासून प्रण केला. दशमीला एक भुक्त. दशमीला सकाळी जेवले की संध्याकाळी काही खायचं. एकादशीला 2 वेळेस काही खायचं. आणि द्वादशीला सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस जे मिळेल ते खायचं, उपवास सोडायचा. काय जाय तुम नवी मोबाईल काही बंद राहतात नाही, आणि मोबाईल बंद तर तेच नाही रिंगा वाजतेस. मग हा बोल भक्तवत्सल भगवान की. ऐका, साधन द्वादशीचं व्रत संपूर्ण अयोध्या नगरी करायला लागली. परिणाम, अंबरीश राजांचं महाप्रयाण ज्यावेळेस झालं ना, त्यावेळेस संपूर्ण अयोध्या नगरी आहे तशी वैकुंठात नेली. आजही आमच्या वारकरी संप्रदायात अशी व्रत करणारी मंडळी आहेत.
प्रत्येक एकादशी निर्जला असते. पांडुरंग बाबा घुले गाथा मंदिर, प्रत्येक एकादशी निर्जला दशमीपासून व्रत असतं. ज्यांचा सहवास परिसासारखा आम्हाला लाभला, या गंजलेल्या लोखंडाला ज्यांनी स्पर्श केला, असे आमचे हरिभक्तीपरायण पूज्यपाद प्रातस्मरणीय वैकुंठवासी आमचे रामचंद्र बाबा बोधे. बाबांची अशीच एकादशी असायची. त्यांच्याच पायावर पाय ठेवून आम्ही तो प्रयत्न करतो. दशमीपासून काही हरकत नाही ना, करतो ना आपण, काही टेन्शन नाही. दशमीला एक भुक्त असायचं, चालू आहे प्रयत्न. जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस, आहे की नाही. म्हणून आम्ही दशमीला एकाच वेळेस, एकादशीला दोघं वेळेस काही घ्यायचं नाही. द्वादशीला उजेड पडायच्या वेळेस उपवास सोडायचा. आता बाहेर गावाला शक्य होत नाहीये. घरी असलं का मग करता येतो रुबाब, उजायपडी घेतून जाय नाही का. अजून सप्ताहाच्या गावाला गेलं ना, आपल्या चवडाया पंध काड्या कोणी बलावर येले, सकाळी मग कावाल मागेला ना, म्हणून आपला आपला आपण चालू द्यायचं. बोलो भक्तवत्सल भगवान की, दीनबंधू भगवान की जय. कृपा सिंधू भगवान की जय. दुर्वासजी एकदा अंबरीश राजांची परीक्षा घ्यायला आले होते. द्वादशीचं पारायण करायचं होतं, पारणं करायचं होतं. स्नानाला गेले, लवकर परत आलेच नाही, वेळ निघून जाईल. उपवास कसा सोडायचा, कारण त्याचा मुहूर्त असतो. एकादशी सोडायचा मुहूर्त असतो. मोबाईलमुळे आता दर 15 दिवसाला येतो. आणि पूज्यपाद मुलुकपीठवाल्या महाराजांचे ते तर दर महिन्यालाच टाकत असतात. एकादशी पारणे का समय, कधी कधी सकाळी 4:30 पासून ते सूर्योदयापर्यंत 6, 6:15 पर्यंत असतो. कधी कधी त्या एकादशीचं पारणं करायचा समय 8, 8:15 पर्यंत असतो. 8:45 पुढे जात नाही. पण 8:45 सकाळी 8:45 पुढे तो समय जात नाही. त्याच्या आत आपल्याला उपवास सोडायचा असतो. एवढं अर्जंट इतक्या लांबून यायचं काही काम होतं नाही. कथा ऐकणी होती, पण मग गैरा दुरून आयात ना, वडद्याहून आले एवढ्या लांबून. असं आहे ते, माहिती का. ज्याला तहान असते ना, तो पाण्याचे शोध घेत घेत येतो. आपण कालच पाहिजे, आम्ही चकोर हरिचंद्रमा. चकोराला हातोटी आहे, चंद्राचं अमृत कसं सेवन करावं. श्रीमद भागवत महापुराण की जय. दुर्वासजी येत नाही म्हणून फक्त पाण्याने आचमन केलं, उपवास सोडल्यात जमा झाला. दुर्वासजी आले, शाप दिला, तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. भगवान नारायणांनी सुदर्शनच सोडलं. 1 वर्षपर्यंत दुर्वास पुढे आणि सुदर्शन मागे. पुन्हा परत वैकुंठात गेले. सर्व देवतांकडे गेले, आश्रय कोणी दिला नाही. वैकुंठात गेले, सांगितलं माझ्या भक्ताचा अपराध आहे, त्याच्याकडेच तुम्ही जा. त्या सुदर्शनाची स्तुती अंबरीश राजाने केलेली सुदर्शन स्तुती श्रीमद भागवतात गोड उल्लेख आहे. सुदर्शन शांत झालं. आता हा शाप जो अंबरीश राजाला मिळाला, त्या शापाचं करायचं काय. तर भगवान परमात्म्याने तो शाप स्वतःवर घेतला. 10 गर्भवास सोशी वनमाळी. काय ते आणखी, भक्ता कारणे येणे घेतली से आडी. भक्ता कारणे घेतली से आडी. भक्ता कारणे येणे घेतली से आडी. भक्ता कारणे घेतली से आडी. 10 गर्भवास सोशी रे वनमाळी. हृदयी धरणी आसी खेळावया नाव. हृदयी धरणी आसी खेळावया नाव. माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्यावं. माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्यावं. माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्यावं. भक्ता कारणे घेतली से आळी. 10 गर्भवास
सोसिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही आसी खेळावया न्याहू. बाबा नाही तर माझं काम असं होतं, विचारा तुम्ही मुरलीधर महाराजांना. मी म्हणतो बाकीना बंद पड जायत. असं आहे माझं अजून बी. चाललं तर फार चांगलं, उसक नका तुम्ही लिहून द्या म्हणे. 10 गर्भवास सोसी वनमाळी अंबरशी कारणे जन्म सोसियले दुष्ट निर्दाळले. किती निमित्त अंबरीश राजाचं केलं आणि 10 जन्म भगवान परमात्म्याने घेतले. असे महाराज भक्त प्रवीण महावैष्णव अंबरीश महाभागवत यांचं चरित्र हे सूर्यवंशातच जन्माला आले. या अंबरीश राजांना विरूप, केतुमान आणि शंभू हे 3 पुत्र होते. विरूपाचे पुरुषदश्व, त्यांचे रथतीर. रथतीराला संतान नाही म्हणून अंगिरा ऋषींपासून अनेक पुत्र उत्पन्न केले. ते सगळे अंगिरस म्हटले गेले. ते सगळे अंगिरस म्हटले गेले. याच कुळामध्ये महाभागवत महाराज खटवांगांचं चरित्र येतं. खटवांगांचे पुत्र दीर्घबाहू, दीर्घबाहूंचे महाराज रघु. इक्ष्वाकू वंश, इक्ष्वाकू कुळ याच्या पुढे हे सूर्यवंश हे रघुकुल म्हणून प्रसिद्ध झालं. का प्रसिद्ध झालं? रघुराजा एकवचनी होते. तुलसीदासजींनी कैकेयीच्या मुखात शोभणारा हा दोहा दिला. दशरथ राजाला उल्हाना देत आणि कैकेयी देवी म्हणते, माझ्या वचनाची पूर्तता नसेल करायची नका करू, पण जगात असं प्रसिद्ध आहे, हो रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए बर वचन न जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम. सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. तुमच्या कुळाला कलंक लावून घ्या, काही देऊ नका मला वर, तुमच्या वचनाला बाध येईल. म्हणून महाराज दशरथांना उल्हान देत सांगतात, महाराज रघु मोठे प्रतापी होते. त्या रघुराजांच्या पोटी महाराज अज यांचा जन्म झाला. महाराज अजांच्या पोटी दशरथ राजाचा जन्म झाला. दशरथांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 मुलं जन्माला आले. सूर्यवंश, त्रेतायुगामध्ये सूर्यवंशाची भरभराट होती. सूर्यवंश रामायण सर्वांना माहितीच आहे. पण रामरायाच्या नंतर पुढे काय झालं सूर्यवंशाचं, तो उल्लेख शुकदेव गोस्वामींनी या श्रीमद भागवतामध्ये केलेला आहे. जसे प्रभू रामचंद्रांना 2 मुलं होते. काय नाव रामरायाच्या मुलांचं? लव आणि कुश. तसंच भरतजींना 2 मुलं झाले, लक्ष्मणजीला 2 मुलं झाले आणि शत्रुघ्नाला सुद्धा 2 मुलं झाले. हे 4 भाऊ आणि यांना किती संतान? सर्व मिळून 8. अखंड पृथ्वीचे मालक प्रभू रामचंद्र आहेत. रामरायाच्या मुलांचं नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण पुढे हा वंश वाढला कसा ते ऐका. रामरायाचे लव आणि कुश सर्वांना माहिती आहे. भरतजींच्या मुलांचं नाव आहे तक्ष आणि पुष्कल. यांना आग्नेय दिशेचं राज्य देण्यात आलं पृथ्वीवरचं, ज्यांच्या नावाने गाव वसवण्यात आलं तक्षशिला. आणि पुष्कलाला पुष्कर प्रदेशातलं राज्य देण्यात आलं, पुष्कर प्रांतातलं. भरत त्यांचे 2 मुलं, त्यांची मी तुम्हाला नावं सांगितले, तक्ष आणि पुष्कल.
लक्ष्मणजींना 2 मुलं झाले. लक्ष्मणजींच्या 2 मुलांचं नाव ऐका, अंगद आणि चित्रकेतू. अंगद आणि चित्रकेतू. त्यांना ईशान्य कोपऱ्यातला, ईशान्य पृथ्वीचा भाग देण्यात आला, ज्याला अंगराज आपण म्हणतो. कर्णाला जे राज्य दुर्योधनाने दिलं होतं ना, अंगराज. आसाम, ओडिशा, मेघालय, त्रिपुरा, 7 सिस्टर तिकडच्या, बांगलादेश आता जो आहे ना, म्यानमार, ब्रह्मदेश पर्यंत, ते लक्ष्मणजींच्या मुलांना राज्य देण्यात आलं. आपलं याला अंगदाला देण्यात आलं. आणि चित्रकेतूला पाकिस्तानचा परिसर, काटसराज, इथे लक्ष्मणाचं मंदिर आहे. काटसराज नावाचं राज्य चित्रकेतूला देण्यात आलं. शत्रुघ्नजींना 2 मुलं झाले, सुबाहू आणि श्रुतसेन. या दोघांना दक्षिणेचा राजा बनवण्यात आलं. एकाला राजधानी दिली प्रतिष्ठान म्हणजे पैठण, आणि सुबाहूंना राजधानी दिली द्रविड देश म्हणजे आताचा आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. लव आणि कुशाला गुजरात, राजस्थान प्रांताचा काही भाग दिला. लवाची संतान झाले लेवा, रेवा. कुशाची संतान झाली कुशवाह, कुणबी, कुशाण. असा पुढे सूर्यवंश वाढला. पण अयोध्येची जी मेन गादी होती ना, ती अयोध्येची गादी भगवान परमात्म्याने आपल्या 8 लेकरांना नाही दिली. ती गादी कोणाला दिली माहिती का? कोणाला दिली? ज्यांची गोड अशी कथा मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये आपल्या गावात झाली ना, हनुमानजींना. बल पवन सुत हनुमानजी महाराज की. ऐका, प्रभू रामचंद्र पृथ्वीचे एक छत्र सम्राट होते, चक्रवर्ती राजा होते. एक चक्रवर्ती राजा असेपर्यंत दुसरा चक्रवर्ती होत. ऐका, जो अयोध्येचा राजा राहील तो पृथ्वीचा राजा राहील. अयोध्या ही राजधानी अख्ख्या पृथ्वीची आहे. भारताची राजधानी दिल्ली केलेली आहे. पाकिस्तानची काय केली आहे? कराची. बांगलादेशची ढाका, नेपाळची काठमांडू, चीनची बीजिंग, जपानची टोकियो, अमेरिकेची कोलंबस, वॉशिंग्टन. अशा प्रत्येक देशाच्या राजधान्या आहेत ना. पण संपूर्ण पृथ्वीची जर राजधानी असेल तर ती अयोध्या आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं काल सुद्धा. मनु महाराजांनी सृष्टीची निर्मिती करत असताना पहिलं जर गाव वसवलं सृष्टीची उत्पत्ती करताना ते अयोध्या. म्हणून अयोध्या फक्त राम जन्मभूमी नाही, मनुष्य मात्राची जन्मभूमी आहे. म्हणून अयोध्येत राम मंदिर पाहिजे. आणि झालं आणि राहील. अयोध्येची जी गादी आहे ना, ती बजरंग बलींना दिली. तुम्ही अयोध्येला जर गेले असताल तर हनुमानगडीला दर्शन घ्या आणि आपल्या गावात इतरत्र राम मंदिरात दर्शन घ्या. प्रभू रामचंद्रांच्या समोर मारुती हात जोडून उभे की नाही. राम पंचायतन असेल तिथे मारुती रायांचं स्वरूप दास मारुती आहे. कोणतं स्वरूप आहे? सेवकाच्या स्वरूपात हात जोडून मारुती. पण हनुमानगडीला जर गेलो काका आपण, तर हनुमानगडीच्या दर्शनामध्ये हनुमानजी महाराज गादीवर आहेत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरतजी, शत्रुघ्न, सीतामाई हे पाठीमागे उभे आहेत. अयोध्येच्या गादीवर जर अभिषिक्त केला असेल तर हनुमानजींना. मग ऐका, तुमच्या जागेचे प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरात कटकटी असतील, कोणत्याच देवाला जाऊ नका आणि कोणालाच पूजू नका. मारुती रायाला सांगा. एक पद्धत आहे आपल्याकडे. गाव वसतायच्या अगोदर कोण असतात? गाव उठून जातं, मारुती उठत नाही. असा उजाड गावना मारुती आहेत ना. आमच्या पद्मालय जवळ मुकपाट म्हणून गाव आहे. कागदोपत्री फक्त गाव आहे, पण कागदोपत्री. शेतीच तिथं सगळ्यांची आहे. पूर्वी तिथे गवळी राजांची वस्ती होती, पद्मालयच्या पायथ्याला, आपल्या एरंडोलकडून. पण तिथे मारुती रायाचं सुंदर मंदिर आहे. इतकी तेजस्वी मूर्ती महाराज, तुम्हाला काय सांगू. बजरंग बली हे पृथ्वीचे मालक आहेत. सातबाऱ्याला जरी उतारायला तुमचं नाव असलं, पण खरे मालक पृथ्वीचे बजरंग बली आहेत. आणि म्हणून कुठलंही काम असो, तुम्हाला जर अडचणी येत असतील तर मालकाला सांगितलं तर मालक पटकन सोडवेल ना, आहे की नाही.
म्हणून बजरंगबलींना अयोध्येची गादी दिली. इथे सूर्यवंशाची महती संपते. आता शुकदेव गोस्वामी त्या नवम स्कंदामध्ये परीक्षित राजाला सांगतात, आता तू ज्या चंद्रवंशात जन्माला आला त्या चंद्रवंशाची कथा ऐक. त्या चंद्रवंशाची कथा ऐक. श्री शुक उवाच पुरोर्वंशं प्रवक्ष्यामि यत्र जातोऽसि भारत यत्र राजर्षयो वंशा ब्रह्मवंशाश्च जज्ञिरे. बुधाचा मुलगा पुरु, पुरूंचे जन्मेजय, जन्मेजयांचे प्राचीनवान, प्राचीनवानांचे प्रवीर, प्रवीरांचे नमस्यू, नमस्यूचे पुत्र चारुपाद, त्यांचे पुत्र सद्यू, सद्यूंचे बहुगव, बहुगयाचे संयाती, संयातीचे अहंयाती, अहंयातीचे रुद्राश्व, रुद्राश्वाचे रंतीभार. मोठा मोठा प्रतापी राजा रंतीभार, रंतीभार, रंतीभारांचे पुत्र अतिप्रीत, अतिप्रीतांचे कण्व, कण्वांचे मेधातिथी, मेधातिथीचे पुत्र प्रकश्व, प्रकश्वाचे सुमती, सुमतीचे पुत्र रैभ्य, रैभ्यांचे दुष्यंत. दुष्यंत शकुंतला देवी आणि इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पुढे कौरवांचा वंश सांगितला. महाराज प्रतापींचे पुत्र देवापी, देवापींचे महाराज शंतनू, शंतनूचे बाल्लिक, शंतनू आणि बाल्लिक, बाल्लिक तपस्वी निघून गेले. शंतनूंचा विवाह गंगादेवी सोबत झाला. कोणासोबत झाला? भगवान महाविष्णूंचा अवतार होते शंतनू. त्यांचं लग्न कोणासोबत झालं? गंगेसोबत झालं. आणि गंगेपासून त्यांना पुत्र झाला नैष्टिक ब्रह्मचारी पितामह भीष्म. गंगेने लग्न तर केलं महाराज, लग्न केलं, पण अट अशी घातली, संतान झाली की मला अडवायचं नाही, माझ्या पोरांचं मी काही करू. अष्टवसूंना मुक्त व्हायची इच्छा होती, म्हणून त्यांनी गंगेच्या पोटी जन्म घेतला. 1 2 3 4 5 6 7 मुलं झाले. जन्माला आले का गंगादेवीने उचलायचं आणि गंगेच्या पाण्यात प्रवाहित करून द्यायचं. राजाला मोठं दुःख व्हायचं, पण भीती वाटायची, मी जर हिला अडवलं तर गंगा चालली जाईल. 8व्या वेळेस अडवलं. 8व्या वेळेस ज्यांचा जन्म झाला त्या लेकराचं नाव होतं देवव्रत. भीषण अशी कठीण प्रतिज्ञा केली. कशा करता? शंतनूंनी एवढे दिवस भोगांचा विलास घेतला, उपभोग घेतला, पण मन नव्हतं भरलं. शरीर थकलं पण मन तरुण होतं. म्हणून मुलाला बोलून दाखवलं. पितामह भीष्मांनी आपल्या वडिलांचं म्हातारपण घेतलं, आपलं तारुण्य आपल्या वडिलांना दिलं आणि मी ब्रह्मचारी राहील अशी प्रतिज्ञा करतात. पुढे सत्यवतींशी शंतनू महाराजांचं लग्न झालं. सत्यवती आणि शंतनू यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य ही 2 मुलं झाली. विचित्रवीर्याने स्वयंवरातून बळजबरीने लग्न करण्यासाठी काशी राजाच्या कन्या अंबिका, अंबालिका आणि आंबा या तिघींचं अपहरण करून आणलं. अंबा, अंबिका आणि अंबालिका. सत्यवतीच्या आज्ञेनुसार विचित्रवीर्याला रोग होता, क्षय रोग होता. त्याचं मरण झालं. सत्यवतींच्या आज्ञेनुसार धृतराष्ट्र, पांडू आणि त्यांच्या दासीपासून विदुर काकांचा जन्म झाला. व्यासांच्या कृपादृष्टीने हा कुरुवंश शॉर्टकट मध्ये सांगितलं. आणि 4थ्याच दिवशी शुकदेव भगवान सांगायला लागले, महाराज परीक्षित, चंद्रवंश सूर्यवंशाची माहिती मी तुला सांगितली, झाली आता भागवत कथा, आता येऊ. त्यांनी सांगितलं, ज्या सूर्यवंशाशी म्हणून त्या शतरूपाशी माझा काही संबंध नाही,
त्यांच्यासाठी 3 दिवस लावून दिले. आणि ज्या वंशात मी जन्माला आलो तो तुम्ही 2-4 श्लोकात संपवला. म्हणून राजा परीक्षितींनी गोड अशी विनंती केली. कोणाला? शुकमुनींना. परीक्षित वाच राजोवाच कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्यो. पण ज्या भगवान परमात्म्याने मला वाचवलं त्याचं कुठे काय तुम्ही सांगितलं? त्याचं कुठे काय सांगितलं? हे भारूड सगळं सांगितलं एवढं, पण ज्याच्यासाठी माझे कान आतुरलेले आहेत त्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला तुम्ही काही सांगितलं नाही. भगवान श्रीकृष्ण 125 वर्षाचं आयुष्य जगले. किती वर्षाचं? 125 वर्षाचं आयुष्य जगले. प्रदीर्घ कालावधी भगवान परमात्म्याचा आहे. देवानी प्रामुख्याने 3 ठिकाणी लीला केल्यात. किती ठिकाणी? 3 ठिकाणी. किती गोड वर्णन त्या लीलांचं आहे. आणि तुम्ही मला 2-4 श्लोकात समजावून दिलं. ये ना चालवे, हे चालणार नाही. म्हणून ऐका ना, तुम्ही मला विस्ताराने भगवान परमात्म्याची ख्याती महती सांगा. कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्यो राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतं. ते अद्भुत चरित्र मला तुम्ही सांगा. कोणतं चरित्र? यदोश्च धर्मशीलस्य. यदू राजा मोठा धर्मशील होता. नीतराम मुनी सत्तमा तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः. त्या यदू राजाच्या कुळामध्ये भगवान विष्णूंनी अवतार घेतला. अंशासह म्हणजे बलराम दादांच्या सह अवतार घेतला. ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. अवतीर्ण यदोर्वंशे भगवान भूतभावनः कृतवान यानि विश्वात्मा तानि नो वद विस्तरात. सकल प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवान परमात्म्यांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या लीला सांगा. कारण द्रौण्यस्त्र विप्लुष्टमिदं मदंगम संतान बीजं कुरु पांडवानां जुगोपकुक्षिंगत आत्मचक्रो मातुश्च मे यशरणं गतायः. द्रौण्य द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा यांनी मारलेल्या ब्रह्मास्त्रामुळे माझं शरीर क्षतिग्रस्त झालं होतं. जळत होतं, दाह होत होता. आणि मी जर गेलो असतो तर कौरव पांडवांचं बीज संपलं असतं. कारण पुढे वशिलाच नव्हता. संतान बीजम कुरु पांडवानां जुगोपकुक्षिंगत आत्मचक्रो. माझ्यासोबत माझ्या आईच्या उदरात ज्यांनी वास केला आणि माझी आई ज्यांना शरण गेली. काय होतं परीक्षितींच्या आईचं नाव? उत्तरा. वा रे वा, उत्तरा. काय नाव होतं? माझी आई ज्यांना शरण गेली त्यांची कथा तुम्ही मला सांगत नाही. ही काय गोष्ट झाली का? मी कशा करता बसलो? मला आशा होती की त्या देवाचं चिंतन, त्या देवाच्या कथा आपल्याला ऐकायच्या आहेत. म्हणून हे गुरुदेव, मला तुम्ही कृष्ण कथा सांगा. मी असं ऐकलेलं आहे, माणसाला जर जन्म घ्यायचा असेल तर एका वेळेस एकाच आईच्या पोटून जन्म मिळतो. बरोबर आहे का? मी नाही म्हणत, परीक्षित महाराज म्हणतात. मी असं ऐकलेलं आहे की माणसाला जर नरदेह मिळायचा असेल तर त्याला एकाच वेळेस आणि एकदाच आईच्या पोटी जन्माला यावं लागतं. दुसऱ्याच्या पोटी जन्माला यायसाठी दुसरा जन्म घ्यावा लागतो. पण त्याच भागवतात मी असं ऐकलंय माझ्या आजोबांकडून, माझ्या आजीकडून, रोहिण्यास्तनया प्रोक्तो राम संकर्षणस्त्वया.
देव क्या गरम संबंधा कुतो देहांतर विना. देह बदलल्याशिवाय बलराम दादा रोहिणीचे पण पुत्र म्हटले गेले आणि देवकीचे पण पुत्र म्हटले गेले. हे कसं शक्य झालं ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. है ना, विचारणारा हुशार असावा, नाही तर तुम बको. आणि मग नंतर आपण विचार का हो कहा गए थे, कहा नाही, क्या लाया, काय फायदा आहे का ना. बलराम दादा एकाच देहामध्ये रोहिणीचे पण पुत्र म्हटले गेले आणि देवकीचे पण पुत्र म्हटले गेले. कसं शक्य झालं ती कथा आम्हाला सांगा. कस्मान मुकुंद भगवान पितुर्गेहाद व्रजम गतः क्व वा संज्ञातिभिः सार्धम कृतवान सात्वतां पती. भगवान परमात्म्याने आपल्या आई वडिलांना जेलमध्येच राहू दिलं आणि स्वतः मात्र दही दूध खायला गोकुळात चालले गेले. हे चांगलं केलं का. तर भगवान आई वडिलांना सोडून गोकुळात का गेले ते कारण आम्हाला सांगा. वाढली का कथा 3 दिवस पुढे, नाही तर सुखदेवांनी 4थ्या दिवशीच ठरवलं होतं आजच काला करून टाकू म्हणा. पण परीक्षितजींना ऐकण्याची जिज्ञासा होती. कदाचित परीक्षितींची परीक्षा पाहिली. मी 4 दिवसापासून सांगतो, याला कंटाळा तर नाही आला, याची ऐकायची ओढ आहे की नाही, का नुसता नाईलाजाने बसलेला आहे. आता जावायच गे पुढे बसायच गे मागे कस काय येऊ, असं पस्तावा तर याला येत नाही. म्हणून परीक्षितींची परीक्षा घेतली असेल. भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरून ब्रजमंडलात का गेले, आई वडिलांना जेलमध्ये ठेवलं, स्वतः मात्र आनंद घ्यायला गेले. पुढे सांगतात, व्रजे वसन किम करोन मधुपुर्यांच केशवः भ्रातारंचावधित कंस मातुरद्धात हरणम. व्रजे वसन किम करोत, व्रजमंडलात देवानी वृंदावनात देवानी कोणत्या लीला केल्या. मधुपुरी म्हणजे मथुरेत देवानी कोणत्या लीला केल्या. आणि शेवट द्वारकेत देवानी काय लीला केल्या. यदुपुरी म्हणजे द्वारका, मधुपुरी म्हणजे मथुरा, वृंदापुरी व्रज म्हणजे ब्रजमंडल वृंदावन. देहम मानुषमाश्रित्य कतिवर्षाणि वृष्णिभिः. भगवान वृष्णी वासुदेवांनी कृष्णांनी मनुष्य देह धारण करून पृथ्वीवर किती वर्ष राहिले, किती वर्षांनी, असे प्रश्न विचारले होते परीक्षित राजांनी. किती वर्षांनी किती वर्ष राहिले. यदुपुर्याम सहवात्सित पत्न्या कत्त भवन प्रभो. आणि यदुपुरी म्हणजे द्वारकेत राहत असताना भगवान परमात्म्याने काय लीला केल्या आणि देवाचे किती लग्न झाले, असा प्रश्न विचारला. शुकदेवांना आनंद वाटला महाराज की याची ऐकण्याची जिज्ञासा फार मोठी आहे. शुकदेवांनी सांगितलं, महाराज तुम्ही बुद्धिमान आहात, तुमची बुद्धी फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्या लीला ग्रहण करण्यासाठी आता आहे, तिच्यात दुसरं काहीच राहिलं नाही. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, यांनी फेडियेला बुद्धीचा ओमळ. काय ते सुरुवात, धन्य धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ, यांनी फेडियला बुद्धीचा ओमळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. शुकदेवांसारख्या संतांनी महाराज परीक्षितींना बुद्धीचा मळ जाळ जळमट आशापाश सर्व तोडून दृष्टीला यशोदेचा बाळ दाखवला. ती कथा कशी आहे का. भगवान परमात्म्याच्या किती वाजले सांगून द्या बरं का. हा वाजी घ्या, ऐसा काय नेमन चालेल ना, ते पुढे पुढे होईल. बरं सकाळच्या सत्रात आपण बाकीचं ऐकू. हा कारण आज सकाळी थोडंसं उशीर झाला ना, 15-20 मिनिटं, मग जेवणालाही उशीर झाला, मग महिला मंडळालाही आवरायला उशीर होतो, त्यांना पुन्हा कथेत यायचं असतं. म्हणून आज झालेल्या उशीरबद्दल सॉरी. सकाळी मस्त शब्द आहे सॉरी, काही बी करून सॉरी म्हण देऊ, काही बी करून सॉरी म्हण देऊ. हा तर काय केलं देवाने, कसा अवतार घेतला, ही थोडीशी मीमांसा आहे ना, आपण उद्या सकाळच्या सत्रात आणखी ऐकू. पृथ्वीवरी दैत्य मातले अपार, सोसवेना त्यांचा
त्यांचा भार सहन होत नाही. पृथ्वीवर दैत्य मातलेले आहेत. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव घेऊन क्षीरसागरावर गेले. गौर भूत्वा श्रुमुखी खिन्ना क्रंदंती करुणम विभो उपस्थितांतिके तस्मै व्यसनम स्वमोचतः. माझी सुटका कशी होईल याचा मार्ग सांगा. ब्रह्मा तदुपधायार्थ सहदेवैस्तया सह जगाम सत्रिनयन स्थिरम क्षीरपयोनिधे. सर्व देव भगवान शंकरांच्या सहित त्रिनयन, 3 डोळे कोणाचे? भगवान शंकरांना. भगवान शंकरांच्या सोबत ब्रह्मा वगैरे सर्व क्षीरसागरावर आले आणि आकाशवाणीद्वारा भगवान परमात्मा सांगतात, वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रिया. वसुदेवाच्या घरी भगवान प्रगट होतील म्हणून सर्वांनी अवतार घ्या. देवांनी, देवतांनी, देवश्रियांनी सर्वांनी गोपी, गाय, गवळणी जसं जमेल तसे अवतार घ्या. वासुदेव कलानंत सहस्रवदन स्वराट. सहस्रवदनाचे शेष त्यांच्या सोबत अवतार कार्य करण्यासाठी अवतार घेतील. आकाशवाणी झाली. भगवान परमात्म्याने योग मायेला सांगितलं, विष्णोर्माया भगवती यया संमोहितम जगत. सर्व जगाला नाचवणारी जी माया आहे त्या मायेला आदेश केला, तुम्ही नंद बाबाच्या घरी अवतार घ्या, मी सुद्धा येईल. आता भगवान परमात्मा शेष नारायणाला सांगतात, चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे. शेषाने सांगितलं, तू तुझा अवतार, आता मी येणार नाही. म्हणे काय येणार नाही? अरे म्हणे वनवास तुला आणि तुझ्यासोबत माझी जत्रा. 14 वर्ष निराहारी, 14 वर्ष पत्नी असून ब्रह्मचारी आणि 14 वर्ष निद्रा नाही घेतली. देवा, अरे सुंदर सुंदर फळं आणायचो, भाभीला तुम्हाला द्यायचो, पण तुम्ही कधी बोलले का लख्या खास का? गवताची सुंदर शय्या तयार करायचो, त्याच्यावर भाभी आणि तुम्ही निवास करायचात, आराम करायचात, विश्रांती घ्यायचात. मला कधी बोलले का भाऊ कंडल नव्हता का? 14 वर्ष निराहार राहिलो, पत्नी असून ब्रह्मचारी राहिलो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे अनेक गोष्टी अशा होत्या की त्या मनाला पटत नव्हत्या, पण लहान असल्यामुळे तुमच्या पुढे करता येत नव्हत्या. देवाने सांगितलं लहान होता म्हणून ना, आता तू मोठा हो, मी लहान होईल, काय फरक पडतो? आता तू वडील होई बा सर्वज्ञा, तुझी आज्ञा मी पाळेल, तू मोठा हो, मी लहान होईल. असं गोड बोलून पाठवलं महाराज. पण बलराम दादांचं काय ऐकलं? जे करायचं तेच केलं. इकडे पृथ्वीवर उग्रसेन सुत कंस स्वसूपीय चिकीर्षया. कंसाबद्दल लोकांच्या मनामध्ये रोष होता. लोक कंसावर नाराज होते का? त्यांनी स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं, आपणहून गादीवर बसला होता. ऋषी मुनींना त्रास द्यायचा. आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून त्यांनी आपली बहीण देवकी हिचं लग्न वसुदेवांशी ठरवलं. स्वतः त्या लग्नामध्ये सर्व पुढाकार घेतला. सख्खी बहीण नव्हती बरं का, चुलत बहीण होती. महाराज देवकांची कन्या देवकी. वसुदेवांना एकूण 7 पत्नी होत्या. किती पत्नी होत्या? रोहिणी, देवकी, इला, पौरवी, रोचना, लक्ष्मणा, 7 पत्नी होत्या. पैकी पट्टराणी होत्या देवकी आणि रोहिणी. थाटामाटात लग्न झालं. नवरीच्या पाठवणीची वेळ आली आणि तेवढ्यात काय झालं? आकाशवाणी झाली. आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून त्यांनी अनेक योजना राबवल्या. त्यातली एक योजना होती की रथावर बसून स्वतः रथ घेऊन जायचा. लोक म्हणतील बघा किती चांगलं आहे, बहिणीचं लग्न लावून दिलं. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली. पथि परिग्रहण कंसामाम भाष्य शरीर वाक अस्यास्त्वाष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. हे मूर्खा, कोणाला घेऊन चाललास?
हिच्या पोटी येणारा 8वा तुला मारणार आहे. त्यांनी ते पुण्य म्हणून केलंच नव्हतं, दिखावा म्हणून होतं. लगेच तलवार काढली, मारायला धावला. हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवांनी हात धरला. आता तुझी बहीण नाही, माझी पत्नी आहे, तिची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. हिच्यापासून तुला काही धोका? म्हणे नाही. हिच्या पुत्रांपासून आहे ना आम्हाला होणारी प्रत्येक संतान तुला देऊ. नजर कैदेत ठेवलं. पण लावणारे असतात, वाढवणारे असतात, सांगणारे असतात. वाईट माणूस तेवढा वाईट नसतो जेवढे त्याच्या आजूबाजूचे भूत असतात. त्यांनी फुगवायला सुरुवात केली. का रे, यांना नजर कैदेत ठेवलं. जसे तुझ्या बाजूचे लोक राजमहालात आहेत तसेच त्यांच्याकडचे लोक पण आहेत. ते त्यांना सुविधा पुरवतील, झालेले मुलं गुपचूप प्रसार करतील, म्हणून बंदीखान्यात ठेव. बंदीखानी वसुदेव. नंतर त्याने टाकले. 1 2 3 4 5 6 मुलं झाले. कंसाजवळ दिले, कंसाने मारले. हो, पहिला मुलगा झाला होता ना, कंसाकडे नेला. कंसाने पाहिलं, त्याला फार बरं वाटलं. म्हणजे पहिला काय करणार आहे, मला कोण मारणार आहे, कितवा मारणार आहे मला, त्याला तुम्ही 8वा. बरं, कोणाला 8वा? जो कंसाला 8वा मारणार होता ना, त्याला तुम्ही बी. 7वा अवतार 8वा वेडो वेळा, बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो जवडा, बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो जवडा. वेडो वेळा, 8वा वेडो वेळा, बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो जवडा, बाप रखुमा देवी वरो विठ्ठलो जवडा. महाराज, त्यांनी बाळाला परत केलं, पण स्वर्गातल्या देवांचं पोट दुखलं. हा असाच पुण्य करत राहिला तर देव याला मारणार नाही. याच्याकडून पाप घडलं पाहिजे म्हणून देवर्षी नारदांना पाठवलं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. काय बाळकिडा आहे महाराज, 100 अभंग आहेत, पण असं अर्धा पाऊण तासात पारायण होऊन जातं. इतके गोड अभंग. आमची आजी, माझी आजी फार पुण्यवान होती, बाळकिडीचं पारायण करायची. चातुर्मासात राहायचे ना, बाळकिडीचं पारायण करायचे. हा चला, वेळ होऊन जातो मानकी. असं आवराले कोणतरी पाहिजे. नाही हे 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 ऐका. नारद आले राजदरबारात. हातात कमळाचं फूल होतं, 8 पाकळ्यांचं अष्टदळ कमळ होतं. आणि नारद मोजत मोजत आले. आज भजन सुटलेलं होतं. ते नारायण नारायण नव्हते म्हणत. 1 2 3 4 5 6 7 8. दुसरी पाकळी मोज, तिसरी पाकळी मोज, चौथी पाकळी मोज. कंसाने विचारलं, काय तुमच्या हातात? म्हणे तुला माहित नाही, सध्या भारतात हेच आहे. 2-4 जागा अशा राहिलेल्या आहेत की तिथे ते नाही, कमळ नाही. 2-4 ठिकाणी आहेत, पण सर्वत्र भारतामध्ये काय आहे? कमळ आहे. कौसा तुला माहित नाही, अशा बऱ्याच कौसांना माहित नाही. कंसाने सांगितलं, काय महाराज, कोणतीही पाकळी मोजा ती पहिली भरेल, कोणतीही मोजा ती 8वी भरेल. पाकळी ती पाकळी. म्हणे मला सांगतो, तुला नाही समजत. पहिला 8वा ना 8वा पहिला राहू शकतो, वधी बाळकाशी ठेवू नको. मारलं. 6ही मारी दुराचारी. आता योग मायेला भगवान सांगतात, गच्छ देवी व्रजम भद्रे गोप गोप वीर अलंकृतम रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नंद गोकुले अन्याश्च कंस संविघ्ना विवरेषु वसंती. हे देवी, तुम्ही ब्रजमंडलात जा. तिथे नंद बाबांच्या घरी वसुदेवाची पत्नी रोहिणी वास करते आहे. आणि देवकीच्या जठरात वाढणारा गर्भ तो रोहिणीच्या उदरात नेऊन स्थापन करा. रोहिणीच्या उदरात नेऊन स्थापन करा. देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम धाम मामकाम तत्सन्निकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय. देवकीचा 7वा गर्भ जिरला. सर्वांना वाटलं कंसाच्या भीतीने जिरला.
तो गर्भ योग मायेने रोहिणी देवीच्या उदरात वाढवला. भाद्रपद शुद्ध षष्टीच्या दिवशी, कोणती षष्टी? भाद्रपद शुद्ध षष्टी म्हणजे ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी बलराम दादांचा अवतार झाला. बोल बलराम भगवान की. तिला बलदेव छठ म्हणतात. कोणती छठ? बलदेव छठ. भाद्रपद शुद्ध षष्टीच्या दिवशी बलराम दादांचा अवतार झाला. लगेच 2 दिवसांनी एक उत्सव आणखी ब्रजमंडलात येतो. भाद्रपद शुद्ध अष्टमीच्या दिवशी रास रासेश्वरी ब्रजमंडलाची अधिपती देवता असणारी राधाराणी यांचं प्रागट्य भाद्रपद शुद्ध अष्टमीला झालं. पुढे भगवान परमात्मा देवकीच्या उदरात येतात. गर्भस्तुती भगवान परमात्मा करतात. सर्व विश्व ज्याच्या उदरात सामावतं तो देवकीच्या उदरात आहे. गोड अशी स्तुती केली. भगवान परमात्म्याने तिथी निवडायची होती. सगळ्या तिथींमध्ये चढाओढ लागली होती. कशी लागली, काय लागली, उद्याच पाहू. भगवान परमात्मा चतुर्भुज स्वरूपात प्रगट झाले. शंख चक्र गदा पद्म हातामध्ये होते. पितांबर नेसलेले होते आणि 8 वर्षाची मूर्ती समोर उभी राहिली आणि ज्ञान सांगितलं सर्व. तुम्ही कोण होतात, मी कोण होतो, हे सर्व ज्ञान भगवान परमात्मा सांगतात. हे बघा, हे महाराज वसुदेव, हे देवकी देवी, त्वमेव पुर्ग सर्गे भू पृष्णी स्वयंभुवे सती. स्वयंभू मन्वंतरामध्ये तुम्ही पृष्णी होतात देवकी देवी. आणि वडिलांना सांगितलं तुम्ही सुतपा नावाचे गंधर्व होतात. तपश्चर्या केली त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे वर मागून घेतला की तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे. आता माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. एकोहम द्वितीयो नास्ति. माझ्यासारखा मीच आहे, झेरॉक्स नाहीच. माझ्यासारखा मी नाही. तुम्ही जर म्हटलं असतं तू माझ्या पोटी जन्माला ये, ते चाललं असतं. तुम्ही शब्द वापरले माझ्यासारखा, तुझ्यासारखा. माझ्यासारखा नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही. मग जे दान आपण देऊ शकत नाही ते दान आपण द्यायला समर्थ नसलो तर काय करावं? त्या दानाच्या 3 पटीत दान द्यावं, तेव्हा ते दान पूर्ण होतं. मग मीच तुमच्या पोटी 3दा जन्माला आलो. पहिल्यांदा तुम्ही सूतपा आणि पृष्णी होतात तेव्हा माझं नाव होतं पृष्णी, पृष्णी गर्भ. काय नाव? बोलो पृष्णी गर्भ भगवान की. दुसऱ्यांदा तुम्ही कश्यप आणि आदिती देवी झालात त्यावेळेस मी तुमच्या पोटी उपेंद्र नावाने जन्माला आलो. बोलो वामन भगवान की. दुसरं मी अवतार तुमच्या पोटी घेतला. आणि आता तिसऱ्यांदा तृतीयोस्मिन् भवेहं वै तेनैव वपुषावथ जातो भूयस्तयोरेवं सत्यम वे व्याहृतम सती. आता तुम्ही वसुदेव देवकी आहात ना, मी तुमच्या पोटी तिसऱ्यांदा जन्म घेतला. तिसऱ्यांदा जन्म घेतला. पण ऐका ना, मला इथे ठेवायचं नाही, मला इथून गोकुळात पाठवायचं. कसं पाठवायचं, काय पाठवायचं सगळं सांगितलं. वसुदेवजींनी भगवान परमात्म्याला उचललं. उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, बिड्या गळाल्या, आरगळे, कुलप, कड्या सगळे मोकळे झाले. योग निद्रेने अस्त्र घातल्यामुळे सर्व झोपी गेले. आणि वसुदेवजींनी बाळाला उचललं आणि उचलून वसुदेवजी गोकुळाच्या वाटेकडे जातात. बाहेर निघाले. मोठा तलाव होता, त्याला पोत्रा कुंड म्हणतात. भगवान परमात्म्याचे कपडे ज्या कुंडात धुतले ना, शिशुवत झाले ना, बालस्वरूप झाले ना, देवाचे जन्माला आलेले कपडे वसुदेवजींनी जिथे धुतले ना त्याला पोतळा कुंड म्हणतात. मथुरेच्या मंदिरात दर्शनाला 3 नंबरच्या गेटने गेलं की डाव्या हाताला लगेच पोतरा कुंड. खूप मोठे, हत्ती उतरतील खाली एवढं मोठे पोतरा कुंड. तिथून वसुदेवजी निघतात. यमुना माईकडे वाट काढतात. यमुनेला पूर अचाट चढलेला आहे. पण वर्णन तर इतकं गोड आहे. श्रावण महिना होता. महिना कोणता होता? श्रावणाचा. श्रावण महिन्यात बहुधा नद्यांना पूर आलेले असतात. आपण महाराष्ट्रातली मंडळी पौर्णिमा, अमावस्या ते अमावस्या महिना चालू करतो. सातपुडा ओलांडला, MP मध्ये गेलो की उत्तर हिंदुस्थानातली मंडळी पौर्णिमा ते पौर्णिमा महिना सुरू करतात. आपण म्हणतो श्रावणाचा महिना होता, वद्य अष्टमी होती, ते म्हणतात भादो का महिना था, आठम की रात थी. भादो का महिना, ते कोणता म्हणतात? भादो का महिना. भाद्रपद महिना होता. तिकडचं कॅलेंडर पौर्णिमा ते पौर्णिमा महिना बदलते आणि आपलं कॅलेंडर शालिवाहन शकाप्रमाणे अमावस्या ते अमावस्या.
बरोबर. हा मग वसुदेवजींनी भगवान परमात्म्याला एका टोपल्यात घेतलेलं आहे. यमुना माईला काय पूर चढला. यमुना देवी येऊ द्या राहुल महाराज. हा बागे बागे येऊ द्या. गडबड करू नका. आताची रानात मागे देखू नका. मानलंच काही जाईल. भगवान परमात्म्याला घेऊन निघाले. यमुना माईचा पूर अचाट चढलेला आहे. यमुना देवी भगवान परमात्म्याच्या अष्टपट्ट राणीपैकी एक आहेत. आणि भगवंताचं स्वागत तुम्ही आपण सर्वांनी करायचंय. भक्तों के राजा श्याम मोरे आओ. भक्तों के राजा श्याम मोरे आजा. भक्तों के राजा श्याम मोरे आजा. भक्तों के राजा श्याम मोरे आजा. ओ श्याम मोरे आजा. घन श्याम मोरे आजा. 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 भक्तों के राजा 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 श्याम मोरे आजा. बोल नंद के लाला की जय हो. हरी बोल. मुरली वाले आ जाओ. बंसी वाले आ जाओ. मुरली वाले आ जाओ. बंसी वाले आ जा. मुरली वाले आ जा. बंसी वाले आ जा. वाले आ जा. बंसी वाले आ जा. अरे मुरली सुना जा. श्याम जय हो. मोरे आजा. मुरली सुना जा. श्याम मोरे आजा. भक्तों के राजा जल्दी से आजा. भक्तों के राजा जल्दी से आजा. दर्शन दिखा जा श्याम मोरे. मोरे आजा. दर्शन दिखा जा. श्याम मोरे आजा. बंसी बजा जा श्याम मोरे आजा. अरे बंसी बजा जा. श्याम मोरे आजा. रास रचा जा. जय हो. अरे रास रचा जा. श्याम मोरे आजा. हा, है. हरि बोल. सर्व महिलांनी आनंद व्यक्त करा. बाजूला वा तिथून. हो हो हो. ऐका 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 ऐका. भगवान जे देवाच्या पार्टीचे उभे राहिले त्यांना आनंद झाला. त्यांनी नाचून उत्सव केला. आणि कौसाच्या पार्टीचे उभे राहिले. नंद के आनंद भया जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की. जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की.
आरती घ्यायची आहे. आरतीच्या हे बघा त्या बाळाला व्यवस्थित थोडंसं हँडल करावं का हा अन्न बंद करू आरतीचे यजमान पुढे या.